अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या नियुक्ती चौकशीचे आदेश। अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने चक्क दुर्लक्ष केले आहे। राज्य निवडणूक आयोगाने 2 वेळा याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले होते, पण या विभागाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही आणि एक प्रकारे निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे। या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आता पुन्हा तिसऱ्यांदा नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून तातडीने आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीवरील आक्षेपांची सविस्तर चौकशी करून नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करावी आणि अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशावर नगरविकास विभाग आता काय कारवाई करणार हे पाहणे उत्सुकाचे झाले आहे। नगरमधील शाकीर शेख यांनी आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारशीमुळे डांगे यांची नगर मनपात नियुक्ती झाली असून ते मनपा कामकाजात पक्षपातीपणा करतात, असा दावा या आक्षेपात शेख यांनी केला आहे। निवडणूक आयोगाने त्यांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेतली असून आणि नगर विकास विभागाला तिसरे पत्र पाठवून या प्रकरणी सविस्तर चौकशी करून आणि नियमानुसार आवश्यक पुढील कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश दिले। राज्य निवडणूक आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना 27 ऑक्टोबर रोजी हे पत्र पाठवले आहे। याबाबतची माहिती प्रशासनाच्या वतीने मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता प्रसारमाध्यमांना देण्यात आली।